आणि माझ्या वयासारखेच असणारे आपण सर्वजण जोशी सरांनी बोलवलं सेवानिवृत्त आणि परवा एक पुस्तक आलं होतं सिनियर सिटीजन समोरच काय बोलावं असं ते पुस्तक असं. त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्यांना 3 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की त्यांनी वर्तमानात जगलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, पुढे काय होणार याचा विचार केला तर चिंता असते, मागे काय झालं याचा विचार केला तर पश्चाताप असतो. आज जर जगलं तरच आनंद येतो, नाही ते येतच नाही. पण आपल्याला ती सवयच नाही राहिली. बाळपणी किती छान भाजी केली तर जेवता जेवता तो म्हणतो काल फारच मीठ पडलं होतं. आता कालचं मीठ झालं, त्याचा काय राडा व्हायचा ते. तर आजही त्याच्यात मीठ असणं हे पुन्हा काढणं म्हणजे कालचा दिवसापेक्षा आजचा दिवस वेगळा नाही असं आपण ठरवत असतो. आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यानं वर्तमानात जगलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी फार छान सांगितली ती म्हणजे विचार करून बोललं पाहिजे. आपला आणि विचार करून न बोलण्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि जालन्यात मी गेले 40 वर्ष जालन्यात कोणती भाषा हे आणखी मला माहित नाही. म्हणजे मी गमतीने म्हणत असतो, मी फिरायला जातो, लोक म्हणतात जालना के रोडा खराब हो गए. रोडचं आणि त्याच्यानं रोडा असतं हे जालन्यातच मला माहिती. राजू को बसा भागरे ते म्हणते. आणि शिकलेली लोक आमच्या भाग्यनगरमध्ये म्हणतात हमारे कॉलनी के लाईटा गए म्हणते. ते लाईटा बसा रोडा हे जे आहे ना हे वयात नाही शोभत आपल्याला. आणि मग याच्यासाठी काय आवश्यक आहे, याच्यासाठी थोडं विचार करून बोलण्याची गरज आहे. पण विचार करून बोलणं केव्हा येतं, तुम्ही विचार करून ऐकलं तर. अगदी परवाची घटना सांगतो. सकाळी 7-7:30 वाजता मी घरासमोर उभा होतो. तो भंगारवाला तिकडून आला, हाय क्या भंगा. एक बाई उभी होती, त्याने विचारले हाय क्या, ते म्हणे आत्ताच बाहेर गेले. तर हे चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकणं पण गरजेचं आहे. ह्या दोन्ही तरी गोष्टी या वयात आल्या ना तर आपण इतक्या वयाचे झालं असं वाटत नाही. आणि निवृत्ती धारकांनी पहिला विचार त्याच्या डोक्यात नेहमी असला पाहिजे की आपण निवृत्त झालेलो नाही. ज्या दिवशी हा विचार येतो त्या दिवशी तुम्ही 15 वर्षाचे असले तरी निवृत्तच झालेले असतात. पण आपल्या डोक्यात हा एक विचार असला पाहिजे की आपण निवृत्त नाही. आणि त्यासाठी विचार करून बोलण्याची गरज आहे. सगळीकडे मी पाहतो जोशी सर विचार करून बोलताना अनेक प्रश्न आहेत. परवा एक पत्रकाराच्या संदर्भात आलं की खरं खोटं माहित नाही, पण तो दाढी करत होता आणि दाढी करता करता बोलायची तर सवय आहेच. तो त्या वार्ताहराला काय तू कधी गाढवाची दाढी केली का, तो नाही पहिल्याच करायला लागला. तर हे म्हणजे तुमचा अपमान तर होणारच. आणि मग माझं व्यक्तिगत असं मत असतं की एकदा विचार करून बोला. परवा तर असं आलं की अगदी नवरा बायकोनी भांडलं पाहिजे पण पोरा देतात नाही भांडलं पाहिजे. मला नवरं वाटलं हे काय भानगड आहे. ते म्हणजे की नवरा बायको पोरा देतो जर भांडले तर नवरा बायको तुला काही कळत नाही, ती पण हळूच करून होते तुम्हाला काय कळतं. मग त्या मुलाला वाटतं हे दोघं बेवकूफ बेजांचं कशाला ऐकायचं. कोणी सर्टिफाय केलं, आपण सर्टिफाय केलं ना. आणि ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आता तरी ॲट दिस एज आपण विचार करून 2 मिनिट थांबा. आपल्याला भांडता येत नाही, त्याच्यामुळे निवृत्त झाले तरी भांडता येत नाही. भांडताना समोरच्याला वाईट म्हणलं पाहिजे, आपण आपल्यालाच वाईट म्हणून घेतो. अनेक लोक भांडताना म्हणतात त्याला माहित नाही आपण किती कडू आहेत, तर आपण त्याच्यापेक्षा बदमाशी म्हणतो. म्हणजे काय भांडता पण येत नाही आपल्याला. आणि या सगळ्या भांडण म्हणजे काय असलं पाहिजे, 1 मिनिट सांगतो फक्त. भांडण म्हणजे काय, भांडण म्हणजे समोरच्याचा बीपी शूटअप करता आला पाहिजे तुम्हाला, म्हणजे तो चुकीचे निर्णय घेतो. हा जर समोरच्याचा बीपी शूटअप करता येत नसेल तर तुमच्या भांडणाला, म्हणून ग्रामीण भागातील हुशार शेतकरी भांडताना असं काही भांडतो की समोरच्याचा बीपी शूटअप होतो. आणि शूटअप झाल्यानंतर तो म्हणतो वावर करत चालेल पण बांध आपलं देणार नाही. त्याचं वावर खरंच जातं, बांध शिल्लक राहतो. ही जी ताकद आहे ना ही निवृत्ती धारकामध्ये आली पाहिजे. म्हणजे जर मला कोणी म्हटलं की मी मूर्खाशी बोलत नाही तर तुम्ही म्हणलं पाहिजे मी बोलतो का, ऐक नाही. हे जे आलं ना तर मग. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा
जो मला फार आवडतो तो म्हणजे प्रकृती छान ठेवणं अत्यंत आवश्यक. कारण ज्यावेळेस काहीच काम नसतं आणि तरी पैसे येतात त्यावेळेस आपण हसत नाही ही अत्यंत वाईट गोष्ट. आता काहीच काम करत नसताना मला पैसे येतात ना त्यावेळेस तरी हसायला पाहिजे. नोकरीच्या वेळेस आपण म्हणतो इतक्या लांब जाऊन दिलं तर काय पैसे परवडतात का ते आपल्याला दुःख समजू शकतो. पण आता काहीच काम नाही तरी पैसे येतात आणि तरी तो नाराज हे न कळण्यासारखंच. आणि म्हणूनच म्हणजे कडेगावकर मॅडम तुम्हाला ती ओळ माहीत असेल की जीवन त्यांना कळले हो जे परिपक्व फळापरी कळले हो. या संसारातून ते फळ जे गळतं ना ते आता मला तुझ्याबरोबर राहण्याची इच्छा नाही गरज नाही असं आपल्याला थोडं थोडं वाटलं पाहिजे. आणि म्हणून मला असं मत आहे की एवढं एकदा आलं ना तर हे खूप छान निवृत्ताने भेटलं पाहिजे. पण निवृत्ताने निवृत्त नसतानाच्या विषयावर चर्चा करू नये. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण निवृत्त नव्हतो त्याच्यावर चर्चा करतो आणि त्या पश्चातापाच्या गोष्टी आपल्याला आनंद होऊ देत नाही. अकारण चिंता आपल्याला आनंद होत देत नाही. म्हणून आमचे जोशी सर फार छान सांगतात कधी कधी त्यांना जर विचारलं कसं वाटतं तर ते म्हणजे थोडा टाचा वर केल्यावर गवऱ्या दिसतात नाही तर हे नाही ना किंवा अंतिम दिसतच आहे ना मग काय करायचं. ओके. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आनंदी झाल्याच पाहिजे. आपल्याला लहान मुलाशी बोलता येत नाही याचं कारण असं आहे की आपण वर्तमानात जगत नाही. लहान मुलाशी आपण बोललोच पाहिजे. आणि एकाने तू सांगितलं की जो लहान मुलाशी बोलतो तो आनंदी असतो. याचं कारण असं आहे की तो जगायला निघालेला असतो ना आपण मरायला निघालेलो असतो. म्हणून मरायला निघालेल्या माणसांनी जगायला निघालेल्या माणसावर असतो तर थोडा आनंद जास्त होतो. हे मला ऐकून घेतलं. धन्यवाद. थँक्यू.